नवीन वर्षात सोने चांदी खरेदी करण्यासाठी आली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. सोने चांदीचे दागिने बनवण्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेले आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, पाहायला गेलं तर भारतातील सर्वात आणि विश्वासाचं चॅनल म्हणजे तुमचं संभाजी अर्जुन तुराय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही आज लवकरच सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज सोन्याचे दर किती असणार आहेत, आजचे ताजे सोने चांदीचे दर काय आहेत, दरामध्ये घसरण झाली आहे की वाढ झाली, नवीन वर्षामध्ये सरकारकडून लागू झालेला कोणता नियम, पुढील काळात सोने चांदीसारख्या या ठिकाणी स्वस्त होणार का आणि सरकारकडून कोणते नियम लावण्यात आलेत का, याची डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात पहिले तर तसेच तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय चालू आहेत आणि गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती याची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, पुढे जाण्याआधी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत कोणती असावी हे देखील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण काय की म्हणजे आता हे कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये तुम्ही कमेंट केला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जातो आणि जास्तीत जास्त लोकांनी बघितला तर पाहायला गेलं तर अचानक बाय चान्स पाहायला गेलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ जाण्याची शक्यता आहे. पण अजूनपर्यंत हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्याला संभाजी अर्जुन तुराय या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक देखील करून घ्या, जेणेकरून रोजचे काही ताजे दर आहेत तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळतील. आज सगळ्यात अगोदर आपण पाहून घेऊया की आज चांदीचे दर काय असणार आहेत. मित्रांनो, आज चांदीचे दर सराफ उघडल्यानंतर 1 ग्राम चांदीचे दर तुम्हाला मिळते ते म्हणजे 243 रुपये तुम्हाला 1 ग्रामच्या सोने चांदीचे तुम्हाला दर भेटले चांदीचे. त्यानंतर तुम्हाला 8 ग्राम खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 1944 रुपये हे तुम्हाला 8 ग्राम चांदीचे तुम्हाला घेतले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 10 ग्राम चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला 2430 रुपये. नंतर तुम्हाला 100 ग्राम चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला पाहायला गेलं तर 24,300 रुपये. त्यानंतर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर 2,43,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मोजावे लागणार आहेत. मित्रांनो, अलीकडील मोठ्या घसरणीनंतर आज चांदीच्या दरामध्ये तब्बल 12,000 रुपये प्रति किलो या ठिकाणी वाढ नोंदवली गेली आहे. नवीन वर्षामध्ये पाहायला गेलं तर दरात मोठा चढ उतार आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता सोने चांदीचे दर का बदलतात तुमच्या मनामध्ये प्रश्न देखील आला असेल. आता सोने चांदीच्या बाहेर फक्त भारतापुरता मर्यादित नसतो. जो काही सोने आणि चांदीचा बाजार असतो फक्त तो भारतात नाही तर भारताच्या बाहेर देखील, तसं पाहायला गेलं तर अमेरिका असेल, इंडिया असेल, रशिया असेल, चीन असेल, जे काही बाहेरचे वेगवेगळे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशामध्ये आपल्या सोने चांदीचा संपूर्ण बाजार चालत असतो आणि तो संपूर्ण जगाशी जोडलेला असतो. त्यामुळे आता काय होतं आहे, जी काही डॉलरची हालचाल आहे म्हणजे काय अमेरिकेचे डॉलर आहेत, अमेरिकेचे डॉलरची व्हॅल्यू कमी झाली तर सोन्याचे दर वाढतात आणि अमेरिकन डॉलरची व्हॅल्यू वाढली तर सोन्याचे दर पुन्हा कमी होतात. तर पाहायला गेलं तर नंतर जी काही अमेरिकेची फेडरल बँक आहे तर अमेरिकेच्या फेडरल बँकेत देखील ज्यावेळेस व्याजदरामध्ये कपात होते त्यावेळेस लोक सेफ झोन म्हणून, ज्या अमेरिकेत लोक संपूर्ण जगातील लोक सोन्याकडे सेफ झोन म्हणून या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार या देखील सोन्याची खरेदी जास्त प्रमाणामध्ये करतात. त्यामुळं अमेरिकन जे बँकेचं व्याजदर आहे फेडरल बँकेचा तर व्याजदर कमी केल्यानं त्या सोन्याच्या खरेदीवर गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. त्यामुळं जे काही आपलं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सोने कमी येतं, त्यामुळं ते सोन्याचे दर आहेत ते वाढण्याची शक्यता या ठिकाणी जास्त असते. दुसरं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय ताणतणाव, त्यामध्ये पाहिलं तर युक्रेन असेल, नंतर रशिया असेल, यामध्ये देखील इस्रायल असेल, यासारख्या देशामध्ये पाहिलं गेलं तर युद्धजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेस जे काही बाहेरचे इन्व्हेस्टर्स असतात, जे काही लोक अगोदर शेअर मार्केटमध्ये जे काही गुंतवणूक केलेली असते तर ते काय करतात, इन्व्हेस्टर ते शेअर मार्केटमधून पैसे काढतात आणि सोन्यामध्ये सेफ झोन म्हणजे आता सोन्यामध्ये एकदा पैसे खरेदी करून टाकलं तर सोन्यामध्ये तुम्हाला सेफ झोन म्हणून जे काही गुंतवणूकदार आहेत हे पैसे सेफ झोनमध्ये टाकत असतात. त्यानंतर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय ताणतणाव देखील वाढल्यामुळं यामध्ये सोन्याचे दर या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता मोठ्या गुंतवणूकदारांची खरेदी विक्री देखील सोन्याच्या ह्याच्यामध्ये आता भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर देखील या ठिकाणी वाढतात. त्यामध्ये पाहिलं तर आपल्या ज्या काही बँका आहेत, मोठमोठ्या बँका आहेत, मोठमोठ्या बँकेने देखील सोनं खरेदी करण्याचं या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अमेरिकेची जी सगळ्यात मोठी बँक आहे ते म्हणजे फेडरल बँक, फेडरल बँकेने देखील सोनं खरेदी केले आहे. नंतर आपल्या भारतातील सगळ्यात मोठी बँक ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तर पाहायला गेलं तर 1000 टन सोनं या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. त्यामुळे आपल्या भारतामध्ये देखील सोन्याचा या ठिकाणी तुटवडा पडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या बाजारावर होतो. अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाली त्याचा परिणाम आपल्या भारतावर देखील या ठिकाणी दिसून आलेला आहे. त्यामुळे सोनं आहे ते सोनं आता खूप वेगाने दर वाढले गेल्यानंतर त्याचं करेक्शन येणे देखील स्वाभाविक आहे. मोठे गुंतवणूकदार नफा काढतात तेव्हा दर खाली येतात
आता चांदीच्या सोन्यापेक्षा जास्त चढउतार होत असतो, पण चांदी पाहायला गेलं तर आता काय होते माहिती आहे का, चांदीचा तर दर का वाढला आहे, तर चांदी आता पाहायला गेलं तर इंडस्ट्रियल मेटल असल्याने आर्थिक परिस्थितीचा जास्त परिणाम व्हायला लागला आहे. त्यामध्ये सोलर पॅनल असेल, नंतर इलेक्ट्रिक वस्तू असतील, त्या इलेक्ट्रिक वस्तूमध्ये देखील आता सोलरमध्ये देखील चांदीचा उपयोग होत असल्याने त्यामुळे इंडस्ट्रियल एरियामध्ये आल्याने चांदीचा दर या ठिकाणी वारंवार वाढत आहे. आता प्रत्येक घसरण म्हणजे वाईटच असे नाही, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही संधी ठरू शकते. आता एकाच वेळी तुम्ही पैसे लावू नका, हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही पैसे लावून देखील अतिशय सुरक्षित ठेवू शकतं. तर आजच्या सोन्याचा दर काय आहे आपण थोडक्यात पाहून घ्या. तर तुम्हाला 18 कॅरेटचं सोनं पाहिलं तर 1 ग्राम 10,000 रुपयाला, नंतर 8 ग्राम तुम्हाला 87,200 रुपयाला, त्यानंतर 10 ग्राम सोनं तुम्हाला 1,09,000 रुपयाला, नंतर तुम्हाला 100 ग्राम सोनं 18 कॅरेटचं 10,90,000 रुपयाला. त्यानंतर बघा आपल्याला 22 कॅरेटचं सोनं बघूया, तर तुम्हाला 1 ग्राम तुम्हाला 13,140 रुपये, 8 ग्राम तुम्हाला पाहायला गेलं तर 1 लाख पाहायला गेलं तर 5,120 रुपये. नंतर तुम्हाला 10 लाख सोन्याचा दर आहे तो म्हणजे 1,31,400 रुपये. 100 ग्राम सोन्याचा दर आहे तुम्हाला 13,14,000 रुपये. मित्रांनो आज या ठिकाणी 10 ग्राम मागे 1,400 रुपयाची मोठी तेजी देखील या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे. त्यानंतर बघा 24 कॅरेटचे दर काय आहेत, तर 24 कॅरेटचे 1 ग्राम तुम्हाला 13,700 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 8 ग्राम सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 1,09,700 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 10 ग्रामची जर लगडी खरेदी करायची असेल, 10 ग्रामचं एक तुम्हाला प्युअर 24 कॅरेटचं बिस्किट खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 1,37,000 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 100 ग्राम जर तुमच्याकडे जास्त इन्व्हेस्टिव्हच्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा विचार करत असाल, 24 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 1,37,000 रुपये या ठिकाणी आजचा भाव आहे. आज 24 कॅरेट सोन्यामध्ये तब्बल तुम्हाला 1,200 प्रति रुपये 10 ग्रामची वाढ झालेली आहे. आता महत्त्वाची सूचना तुम्हाला सगळ्यांनी ऐकून घ्या. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, जाताना तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी, तर तुम्हाला कोणत्याही खरेदीचा जर विचार करत असाल तर जे काय तुमचे आर्थिक सल्लागार असतात, पर्सनल जे काय आर्थिक सल्लागार आहे त्या संपूर्ण आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जे काही तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञाच्या अंदाजानुसार या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवले असते. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञांच्या अंदाज आपलं पाहिलं तर जे काही अमेरिकेचे तज्ज्ञ आहेत, भारताचे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या आधारावर सोनं उतरणार की वाढणार याच्यावरती देखील आम्ही व्हिडिओ बनवले असतो. पण कोणतीही जोखीम, पैशाची जोखीम उचलताना जे काही तुमचे आर्थिक सल्लागार आहे तर आर्थिक सल्लागारचाच तुम्ही हे घ्या. कारण काय की आर्थिक सल्लागारचं व्यवस्थित त्यांनी समजावून सांगत असतात. फक्त हे तुम्हाला समजवण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही डिसिजन घेताना स्वतःचा डिसिजन घ्या, स्वतःच्या ह्याच्यावरती घ्या. मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची तुमच्या सूचना आलेलं आहे ते म्हणजे नेहमी हॉलमार्क असलेलं सोनं चांदी खरेदी करा. कारण काय की कायमध्ये पाहायला गेलं तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये डुप्लिकेट सोनं देखील संपूर्ण मार्केटमध्ये पाहावं लागलेलं आहे. त्यामुळे आता हॉलमार्क असलेलं सोनं, आता हॉलमार्क कसं ओळखायचं, ज्यावेळेस तुम्ही सोनं झालेलं असते त्याच्यावरती एक नंबर लिहिलेला असतो, तो म्हणजे आपलं जे 916 म्हणजे आपल्या देशाचे जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि जे आपलं भारत सरकार आहे त्याने एक नियमाने अट्टी घालून दिलं असते. 916% सोनं तुम्हाला मार्केटमध्ये चालत असतं, ते म्हणजे 22 कॅरेटचं सोनं असतं. तर मित्रांनो जे काही व्हिडिओ दिलेले दर आहेत ते होलसेल प्रमाणामध्ये आहेत. ज्यावेळेस तुमचे जे काही भाग आहे, मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, तर ज्या ज्या भागामध्ये शहरामध्ये ज्यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये ओडिसा असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, हैदराबाद असेल, तर या भागामध्ये देखील सोन्याचे दर थोड्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. त्यामुळे प्रत्येक शहरानुसार थोड्यापण 500 ते 1,000 रुपयापर्यंतचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता दुसरं पाहिलं तर व्हिडिओमध्ये दिलेले जे होलसेल दर आहेत यावर 3% GST देखील लागतो. त्याच्यात प्लस तुम्हाला मेकिंग चार्जेस देखील वेगळा द्यावा लागत असतो. आता तुम्हाला पाहिलं तर नवीन वर्षात सोने चांदीच्या जर दरात चढ उतार तर कायम राहणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते. आता पाहिलं तर शॉर्ट टर्म ट्रेंडिंग धोकादायक आहे. त्यामुळं खरेदी करताना तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही खरेदी करा. मग आता तुम्ही दीर्घकालीन जर तुम्ही सोने खरेदी इन्व्हेस्टमेंट करायचा जर विचार करत असाल तर तुम्ही गरजेनुसार खरेदी खूप फायदेशीर आहे. आता पाहिलं तर भाव वाढणं झाले की होणार की नाही कमी होणार, का सोन्याचा जो भाव आहे अजून वाढणार की कमी होणार तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर मित्रांनो सोन्याचा भाव 2 ते 4,000 रुपये कमी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवत आलेली आहे. आणि समजूतदारपणे निर्णय घ्या. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सोनं किती रुपयाने परवडेल हे लोकांना आता सांगायचं आहे. आणि सामान्य माणसाला परवडेल अशा सोन्या चांदीची किंमत किती असावी कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.